अन्यहासेयो नमस्कार. मी स्नेहा परब स्वागत करते ओळख भाषेची या आपल्या YouTube चॅनलवरती. आपण या चॅनलवरती शिकत आहोत कोरियन लँग्वेज आणि त्यामधील आपण बघत आहोत टॉपिक पार्ट. तर टॉपिक पार्टमध्ये आपला 16वा धडा सुरू होता. धडा आपला पूर्ण शिकवून झालेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत तर धड्याखाली जी काही प्रश्न उत्तरं आहेत ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सुरुवात करण्या अगोदर आपण धडा वाचून घेऊया आणि त्याच्यामध्ये काय शिकलेलो त्याची थोडीशी रिव्हिजन करूया, कारण की धडा फार मोठा होता, 3 ते 4 पार्टमध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे पाठचं सगळं विसरायला झालं असेल. सो आधी आपण एक छोटीशी रिव्हिजन घेऊया आणि त्याच्यानंतर आपण काय करूया धड्याला सुरुवात करूया. तर आपण काय करूया आधी धडा वाचून घेऊया. तर या ठिकाणी बघा, छॉल्सू आणि थानाका हे दोन काय आहेत, मित्र आहेत, कलिग्स आहेत, जे कोणी असतील ते. तर ते काय एकमेकांशी बोलत आहेत. तर छॉल्सू काय सांगतोय इथे, नेईल छन्यगे फाप्पसेयो थानाका आनियो फाप्पजी आनायो. छॉल्सू 우리 집에 오셔서 저녁 식사를 함께 할까요? 타나카 네, 좋습니다. 몇 시에 갈까요? 철수 저녁 7시쯤에 오세요. 타나카 그러지요. 고맙습니다. आता या ठिकाणी बघा, हे जे पण काही कन्व्हर्सेशन आपण वाचलेलं आहे ते काय आहे, पोलाइट वे मध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे हे क्लोज फ्रेंड असतील किंवा कलिग्स असतील, क्लोज फ्रेंड नसतील तर कलिग्स असतील. ठीक आहे. आणि हा थानाका जे नाव आहे ते कोणतं नाव आहे, जॅपनीज नेम आहे. आणि छॉल्सू जे आहे ते काय आहे, कोरियन नेम आहे. तर छॉल्सू काय विचारतोय थानाकाला की उद्या संध्याकाळी बिझी आहात का? तर थानाका काय सांगतोय, आनियो नाही, बिझी नाही आहे. मग छॉल्सू काय विचारतोय की जर तुम्ही बिझी नाही आहात तर उरी जिबे म्हणजे आमच्या घरी येऊन, छन्यक म्हणजे काय तर संध्याकाळी, शिक्षा म्हणजे काय तर मील, संध्याकाळचं जे मील आहे ते हामके, हामके म्हणजे काय तर एकत्र घेऊयात का? तर थानाका काय सांगतोय, हो आवडेल मला. किती वाजेपर्यंत यायचं आहे? तर छॉल्सू सांगतोय की संध्याकाळी 7च्या दरम्यान काय करा या. तर थानाका काय सांगतोय, खरा जिओ म्हणजे शुअर, मी नक्की येईन. खुमाप समनिदा. ओके. तर धड्यामध्ये आपण काय बघितलं होतं तर जी अंत आपल्याला माहिती आहे की आपण प्रॅक्टिस केलेली आहे. जी अंत आपण कधी वापरतो तर ज्या वेळेला आपल्याला नकारार्थी सेंटेन्स बनवायचे असतील त्या वेळेला आपण काय करतो, वर्बचं जे स्टेम असेल ते घेतो आणि त्याच्या पुढे काय लावतो, जी लावतो आणि त्याच्यानंतर अंताचं काय करतो, पास्ट, प्रेझेंट किंवा फ्युचर टेन्स मध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे. हे एक ग्रामर आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण इथे काय बघितलेलं, सॉ म्हणजे काय तर आसॉ किंवा ऑसॉ जे आहे ते बघितलं होतं. ते आपण कधी बोलतो तर ज्या वेळेला आपल्याला म्हणून सांगायचं असेल किंवा एखादी गोष्ट करून दुसरी करायची असेल किंवा आणि मग, जसं अँड सो आपण जे बोलतो ते, किंवा देन, तर ह्यासाठी आपण काय वापरतो, आसा किंवा ऑसॉ वापरतो. आणि नॉर्मल म्हणजे रेग्युलर जे आपलं रोजच्या ह्याच्यामध्ये बोलण्यामध्ये, रोजच्या बोलण्यामध्ये काय वापरतात, आसॉ आणि ऑसॉ जास्त वापरतात. निक्का सुद्धा आपण बघितलं होतं, परंतु ते कधी वापरत होते तर खरा निक्का म्हणजे काय तर म्हणून. तर ते कधी वापरायचो आपण तर ज्यावेळेला आपल्याला सूचना द्यायच्या आहेत, आज्ञा द्यायच्या आहेत किंवा एखादं कारण जे समोरच्यालाही माहिती असेल आणि आपल्यालाही माहिती असेल त्यावेळेला. तर अशा पद्धतीमध्ये जेव्हा स्टेटमेंट आपण एखादी देतो ना कन्फर्म वाली, तर त्यावेळेला आपण काय करायचं आहे, निक्का वापरायचा आहे. परंतु आसॉ आणि ऑसॉ जे आहे ते काय आपण रोजच्या जीवनामध्ये वापरतो. ठीक आहे. तर ते आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर पुढे काय आहे, चुम हे जो शब्द आलेला आहे तो म्हणजे काय तर लगभग किंवा काय बोलतात, पर्यंत बोलू शकतो. मी पर्यंत नाही बोलू शकत, 7 वाजेपर्यंत किंवा 7च्या आसपास या. ओके, आसपास म्हणजे कन्फर्म नाही आहे ही गोष्ट की डेफिनेटली ह्याच टायमाला 7 वाजताच या. अप्रॉक्सिमेटली तुम्ही 7 वाजता या, 6 वाजता या, ह्या पद्धतीने याचा काय होतो, अर्थ होतो. छन्यॉक म्हणजे काय तर संध्याकाळ. आणि आपण बघितलेलं जिओ. तर जिओ आपण कधी वापरतो तर ज्या वेळेला आपल्याला नक्की सांगायचं असेल, एखादी गोष्ट आपल्याला शुअर असेल तर त्यावेळेला आपण काय वापरतो, जिओ वापरतो. नाहीतर आपण ख रे यो, ओके ठीक आहे, हे सुद्धा
वापरू शकतो. ओके. पण जर तुम्हाला अजून पोलाईटपणे समोरच्याला सांगायचं असेल आणि शुअर करायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला काय वापरायचं आहे, जिओ वापरायचं आहे. ओके. तर धडा आपण बघितला, वाचून अर्थ पण बघितले. आता आपण काय करूया, डायरेक्टली प्रश्न उत्तराकडे वळूया. या ठिकाणी बघा यॉन्सूब 1. तर पहिली एक्सरसाइज काय आहे, तर फाप्पदा आणि नाप्पदा. तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे ब्रॅकेट दिलेले आहेत त्याच्यामध्ये फाप्पदा किंवा नाप्पदा कोणता शब्द बसतो आहे ते बघायचं आहे. परंतु जसंच्या तसं नाही बसवायचं आहे आपल्याला. तर वाक्य बघायची आहेत की ती पास्ट टेन्सची आहेत की प्रेझेंट टेन्सची आहेत, फ्युचर टेन्सची आहेत, ती बघून आपल्याला काय करायची आहेत, बसवायची आहेत. पहिलं उदाहरण त्यांनी करून दाखवलेलं आहे. ओनल छॉन्यगे फाप्पायो हमके छॉन्यगल मोगपशिदा. म्हणजे काय, ओनल म्हणजे काय तर आज, छॉन्यक म्हणजे काय तर संध्याकाळी, आणि फाप्पायो म्हणजे काय तर बिझी आहे का, बिझी आहे का. हमके, हमके म्हणजे मी काय सांगितलं होतं तुम्हाला, एकत्र. छॉन्यगल, छॉन्यगल मोगपशिदा म्हणजे काय तर संध्याकाळचं जेवण. एकत्र जेवण म्हणजे कोणतं तर डिनर. ओके, डिनर करूयात. इथे काय लावलेलं आहे, अपशिदा म्हणजे काय तर एकत्र गोष्ट करण्यासाठी आपण हे वापरतो. ओके. तर ह्याच पद्धतीने आपल्याला हे जे बाकीचे जे आहेत ते सोडवायचे आहेत. तर दुसरा प्रश्न वाचा. ओनरेन डॅश डॅश निक्का नेईल मन्नापशिदा. तर ओनल म्हणजे काय तर आज, आणि निक्का म्हणजे काय असल्यामुळे, असल्यामुळे. नेईल म्हणजे काय उद्या, मन्नापशिदा म्हणजे काय तर उद्या भेटूयात, उद्या भेटूयात. मग आता या ठिकाणी इथे काय येणार तर फाप्पदा म्हणजे काय तर बिझी असणे, आणि नाप्पदा म्हणजे काय तर छान नसणे. ओके. म्हणजे घाण दिसत, घाण किंवा मळब किंवा जसं आपण बोलतो ना छान नाही आहे, वाईट आहे, छान दिसत नाहीये, वाईट दिसते, घाण दिसते, लाईक दॅट. ओके. नाप्पदा मेन. मग आता इथे काय येणार की आज डॅश डॅश असल्यामुळे उद्या भेटूयात म्हणजे काय तर आज बिझी असल्यामुळे. मग इकडे काय येणार, बिझी. पण आपल्याला बघायचं आहे निक्का सोबत लावायचा आहे आपल्याला, आणि कधी, आज म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे. तर मग आपण कसं लावणार, फाप्प निक्का. कारण की आपल्याला माहिती आहे जर निक्का प्रेझेंट टेन्स मध्ये लावायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, फक्त स्टेम जसाच्या तसा घेऊन त्याच्या पुढे काय करायचं आहे, निक्का लावायचा आहे. परंतु हेच जर मला पास्ट टेन्स मध्ये लावायचं असेल तर मी कसं करणार, फाप्पात निक्का. म्हणजे काय पास्ट टेन्स मध्ये मात्र मी काय करणार तर ह्याचा जो इज रेग्युलरचा जो रूल होता तो मी या ठिकाणी इथे वापरणार. ठीक आहे. तर इथे काय होणार, फाप्पात निक्का. ठीक आहे. तर इथे आपण काय भरणार आहोत, फाप्प निक्का. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा काय आहे, ऑजेनन. ऑजे म्हणजे काय तर काल. ऑजेनन डॅश डॅश जिमान ओनरेन डॅश डॅश जी आणता. आता जिमान, जिमान म्हणजे मी तुम्हाला काय सांगितले होतं की जिमान म्हणजे पण किंवा परंतु. ठीक आहे. तर काल डॅश डॅश जिमान, काल परंतु. ओनल, ओनल म्हणजे काय तर आज जी आणता. तर जी आणता म्हणजे काय तर नकारार्थी. ओके. तर आज नाही आहे. काल डॅश डॅश होतो पण आज डॅश डॅश नाही आहे. तर इथे काय येणार, काल घाण होतो पण आज घाण नाहीये असं होईल का, नाही. तर काल बिझी होतो. मग इथे काय येणार, फाप्पात जिमान. का इकडे फाप्पात का येणार, कारण की आपण पास्ट टेन्स बद्दल बोलतोय. मग पास्ट टेन्स करायचा असेल तर आपण काय करणार, फाप्पात जिमान ओनरेन. इथे मात्र काय येणार, फाप्प जी, कारण की जी अंत आपण लावताना काय करतो, जो स्टेम आहे तो स्टेम घेतो आणि जे अंत आहे त्याला काय करतो पास्ट प्रेझेंट किंवा फ्युचर मध्ये लिहितो. त्याच्यामुळे इथे जेव्हा नकारार्थी बनवायचं असेल तेव्हा काय करायचं आपल्याला, फक्त स्टेम लिहायचं आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पुढचं वाक्य बघा काय आहे, ओनरेन नालशिगा म्हणजे आजचं जे वेदर आहे किंवा वातावरण आहे
ते डॅश डॅश जिमान. आता वातावरण आहे म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे इथे आपण नापदा वापरणार, परंतु हे आजचं आहे. तर ओनरन नालशिगा डॅश डॅश जिमान हाक्योये खाया हेयो. आता या ठिकाणी बघा या हेयो आलेला आहे, म्हणजे काय तर एखादी गोष्ट करावीच लागेल हे बोलण्यासाठी आपल्याला काय वापरावं लागतं तर या हेयो लावावं लागतं. मग इकडे काय सांगितलेलं आहे की वातावरण खराब आहे परंतु शाळेत जावंच लागेल. शाळेत काय करावं लागेल जावंच लागेल. मग इकडे काय येणार नापदा. ओके. मग ओनरन म्हणजे आज. मग आज आहे तर आपण इथे कसं लिहिणार प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. मग आपण इथे कसं लिहिणार नापजिमान. प्रेझेंट टेन्स मध्ये असल्यामुळे आपण काय घेतलं फक्त स्टेम घेतला. जर पास्ट टेन्स असतं तर इथे आपण काय केलं असतं नापदाचं काय केलं असतं नापात केलं असतं. ओके. तर प्रेझेंट टेन्स असल्यामुळे स्टेम घेऊन त्याच्या पुढे काय लावलेलं आहे जिमान. ओनरन नालशिगा नापजिमान हाक्योये खाया हेयो. म्हणजे आजचं वेदर खराब जरी असलं तरी मला शाळेत जावंच लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य बघा काय आहे. 어제는 비가 오고 날씨가 डॅश डॅश जिमान. 오늘은 डॅश डॅश जी आनायो. आता 어제는 म्हणजे काय तर काल, फी म्हणजे काय तर पाऊस, ओ म्हणजे काय तर आला किंवा येऊन किंवा आला आणि ओगो, नालशिगा म्हणजे काय तर वेदर वातावरण. आता इथे काय येणार आहे काल. काल वापरल्यामुळे आपण इकडे काय करणार आहोत नापात लिहिणार आहोत. काय लिहिणार आहोत नापात, कारण की आपल्याला पास्ट टेन्स बनवायचं आहे. मग इथे आपण कसं लिहिणार नापात जिमान. ओनेरिन नापजी आनायो. म्हणजे काय तर काल पाऊस आल्यामुळे वातावरण चांगलं नाही राहिलं किंवा चांगलं नव्हतं, परंतु आज तसं नाहीये. आज वातावरण काय आहे चांगलं आहे. आज वातावरण तसं नाही आहे, म्हणजे घाण नाही आहे. ओके. मळब नाही आहे. समजलं. तर या पद्धतीने आपण काय केलं पहिला जो प्रश्न आहे तो सोडवून घेतलेला आहे. आता ह्याच्या पुढे बघा घड्याळ दिलेला आहे आणि त्याचा टाइम आपल्याला कोरियन मध्ये लिहायचा आहे. तर ही खूप छान प्रॅक्टिस होईल तुमची. तर कधी पण एवढं लक्षात ठेवा की जर तुम्हाला टाइम सांगायचा असेल तर दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक तर कोरियन नंबर्स तुमच्या माहिती असले पाहिजेत आणि सायनो नंबर माहिती असले पाहिजेत. कोरियन नंबर्स जे आहेत ते आपण तास मोजण्यासाठी वापरतो आणि सायनो नंबर जे आहेत ते आपण कशासाठी वापरतो तर मिनिट किंवा सेकंद मोजण्यासाठी. समजा अर्धा तास झाला आहे हे सांगायचं असेल आपल्याला तर आपण 30 मिनिट किंवा त्याच्याऐवजी काय वापरतो तर बान वापरतो कोरियन मध्ये. तासासाठी काय आहे शी, मिनिट साठी काय आहे तर बुन आणि सेकंद साठी काय आहे छो. ठीक आहे. आणि अर्धा तास असेल तर बान. समजा आपल्याला सांगायचं आहे की 5 मिनिटं कमी आहेत, जसं आपण बोलतो 6 ला 5 कमी आहेत. ठीक आहे. तर कमी आहेत त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे वापरायचं आहे छॉन वापरायचं आहे. ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहित असणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर आपण इथे कोरियन नंबर्स बघूया आणि सायनो नंबर्स बघूया. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा पहिले आपण कोरियन नंबर्स लिहून घेऊयात. तर इथे मी सायनो नंबर्स आणि या ठिकाणी मी काय करते कोरियन नंबर्स लिहून घेते. ओके. तर सायनो सोपे आहेत, आपण खूप वेळा घेतलेले आहेत तर ते तुमच्या लक्षात असले पाहिजेत. तर या ठिकाणी बघा इल, ई, साम, सा, ओ, युक, छिल, फाल, खू, शिप. ओके. आणि याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे 11, 12, 13, 15 साठी काय घेणार आपण शिब ओ आणि त्याच्यानंतर 30 साठी काय आहे साम शिप. तर हे मी ह्यासाठी तुम्हाला लिहून देते की तुम्हाला आता तिकडे उत्तरं लिहायची आहेत म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर हेच आपल्याला जर कोरियन नंबर्स बघायचे असतील तर ते कसे आपण बघणार आहोत. ते कसे आहेत हाना,
दुल, सेत, नेत, दासोत, योसोत, इल्गोप, योदोल, आहोप आणि यॉल. तर आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला आपण कोरियन नंबर काउंटिंग मध्ये वापरतो त्यावेळेला आपण काय करतो, हे जे पहिले 4 नंबर आहेत हाना, दुल, सेत आणि नेत, त्याचा आपण काय करतो, शॉर्टकट करतो. तर आपण काय करणार आहोत, तर हानाचं काय होणार, हान, हानाचं काय होणार, हान, दुलचं काय होणार, फक्त दू, सेतचं काय होणार, से आणि नेतचं काय होणार, नेत. आता हे सेम ज्या वेळेला आपण 11, 12 जेव्हा लिहितो त्यावेळेला, जसं आता पुढे बघा, यॉलच्या पुढे मी 11 आणि 12 लिहिले. इथून 11 साठी आपण काय लिहिणार, यॉल, हाना. परंतु हे जेव्हा आपण काउंटिंग करतो त्यावेळेला मात्र आपण काय करणार आहोत, हाना न लिहिता आपण इथे काय करणार, हान लिहिणार आहोत. मग काय होणार, यॉल हान आणि त्याच्यानंतर यॉल दू. ठीक आहे. तर इथे मी 12 पर्यंतच घेते कारण की आपल्याला घड्याळ 12 नंबरच लागणार आहेत घड्याळाला. पूर्ण नंबर शिकायचे असेल तर ऑलरेडी आपले शिकवून झालेले आहेत, तर ते तुम्ही बघू शकता. तर आता ह्या ठिकाणी बघा, हे सगळं आपण लिहून घेतलेलं आहे. आता मला पहिलं जे आहे ते तर त्यांनी सोडवलेलंच आहे. 7:10 झाली आहे, तर ते त्यांनी कसं लिहिलेलं आहे, इल्गोप. इल्गोप म्हणजे किती, तर 7. आता या ठिकाणी बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर 7 म्हणजे किती, इल्गोप शी. तासाच्या पुढे आपण काय लावतो, शी. आणि शिपून, शिप म्हणजे किती, तर 10. म्हणजे काय, तर 10 मिनिटं झालेली आहेत. या ठिकाणी बघा, शिप म्हणजे किती, तर 10. ओके, हे 15 आहेत आणि हे आहेत 30. मग इथे आपण कसं लिहिलं, इल्गोप शी शिपून म्हणजे काय, तर 7 वाजून किती झालेले आहेत, 10 मिनिटं झालेली आहेत. ठीक आहे. तर हेच आता आपल्याला इथे बघा 4:30 वाजलेत. तर 4:30 साठी काय आपण 4 हा नंबर आपण कुठून घेणार आहोत, तर कोरियन नंबर. मग 4 साठी किती आहे, ने. मग ह्या ठिकाणी आपण कसं लिहिणार, नेशी. आणि त्याच्यानंतर इकडे काय आहे, 30 मिनिटं. मग आता 30 मिनिटासाठी तुम्ही 30 मिनिटं सुद्धा लिहू शकता किंवा अर्धा तास सुद्धा लिहू शकता. मग तुम्ही काय लिहिणार, तर 30 मिनिटं जर लिहायची असेल तर आपण काय लिहिणार, सामशिप. मग आपण कसं लिहिणार, सामशिप बुन. आणि हेच जर मला 30 मिनिटं न लिहिता लिहायचं असेल अर्धा तास, म्हणजे 4:30 वाजले, तर मी काय लिहिणार, नेशी बान. म्हणजे किती, तर अर्धा तास, 30 मिनिटं. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण काय करणार आहोत, सोडवणार आहोत. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी इथे बघा किती वाजलेले आहेत, 6:25 झालेले आहेत. आता ह्या ठिकाणी बघा 6:25 झालेले आहेत, तर तुम्ही कसं लिहिणार, 6 साठी काय आहे, या ठिकाणी इथे बघा काय आहे, योसॉत. मग आपण कसं लिहिणार, योसॉत शी. आणि 25 साठी काय आहे, तर ई शिप. म्हणजे 20 आणि 25 5. 20 आणि 5 किती झाले, 25 बुन. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा काय आहे, 8:15 झालेली आहेत. मग इथे आपण कसं लिहिणार, 8 साठी काय शब्द आहे, योदॉल. हे बघा इथे बघा, योदॉल. मग आपण इथे कसं लिहिणार, योदॉल शी. आता 15 मिनिटं म्हणजे काय, तर 15 साठी काय आहे, शिबो. 15 मिनिटं म्हणजे काय, तर बुन. योदॉल शी शिबो बुन. आता या ठिकाणी इथे बघा किती वाजलेले आहेत, 5:05 झालेले आहेत. मग आपण काय करणार, 5 साठी काय आहे, दासोत शी ओ बुन. 5 वाजून काय झालेलं आहे, 5 मिनिटं झालेली आहेत. आता इकडे किती झालेली आहेत, 5:35. ठीक आहे. मग आपण कसं लिहिणार, दासोत शी सामशिप म्हणजे 30 आणि 5 म्हणजे 35. सामशिप ओ बुन.
आता या ठिकाणी बघा तुम्ही दोन पद्धतीने लिहू शकता. एक तर 11:55 झालेले 11:50 झालेले आहेत किंवा 12ला 10 मिनिटं काय आहेत कमी आहेत. तर तुम्ही 11:50 लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार? यॉल्हानशी किती 50. मग 50 साठी किती आहे? ओशिब बुन म्हणजे काय? तर 11:50 झालेली आहेत. परंतु हे जर तुम्हाला 12ला 10 मिनिटं कमी आहेत हे जर लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार? यॉल्दू शी 10ला काय बोलतात? शिब बुन जॉन. जॉन म्हणजे काय? तर कमी असणे. ठीक आहे. तर 12ला 10 कमी आहेत तुम्ही या पद्धतीने बोलू शकता किंवा 11:50 झालेत असं बोलू शकता. परंतु हे तुम्ही कधी वापरू शकता जॉन? तर ज्या वेळेला तुम्हाला प्रॉपर 12ला 10 मिनिटं आहेत, 12ला 5 मिनिटं आहेत किंवा 1ला 2 मिनिटं आहेत, 6ला 4 मिनिटं आहेत, तर त्यावेळेला तुम्ही हे वापरू शकता. परंतु जर तुम्ही समजा इथे 6:30 वाजले आहेत किंवा 6:25 झालेले आहेत तर 6:30ला 5 मिनिटं कमी आहेत हे तुम्ही नाही बोलू शकत. ह्याच्यासाठी तुम्हाला 6:25 झाले हेच कोरियन मध्ये बोलायचं आहे. तुम्ही इथे हे नाही लिहू शकत की 6 म्हणजे किती? तर यॉसॉत शी आणि काय बान म्हणजे काय? तर अर्धा तास म्हणजे 6:30ला काय आहे? तर 5 मिनिटं. ओबून जॉन. तर हे काय आहे? चुकीचं आहे. हे तुम्ही नाही लिहू शकत. तुम्हाला हे तिथे काय सांगायचं आहे? तर यॉसॉत शी इशिब ओबून म्हणजे काय? तर 6:25 झालेले आहेत. तर ह्या पद्धतीने कळलं तुम्हाला की कसं घड्याळाचं बघायचं ते. इथे मी अजून तुम्हाला देते सेकंद साठी की समजा सेकंद मोजायचे असतील तर आता समजा 10:45 मिनिटं आणि 10 सेकंद झालेले आहेत. तर हे मी कसं सांगेल? तर आता 10 म्हणजे किती? तर यॉल्शी आणि 45 मिनिट्स म्हणजे किती? तर 600 ओबून म्हणजे किती? 600 ओबून म्हणजे किती झाले? 45 आणि 10 सेकंद साठी काय होणार आहे? शिब छो काय? तर 10:45 मिनिटं आणि 10 सेकंद झालेली आहेत. ठीक आहे. आता समजा मला इकडे फक्त मी 10:45 लिहिलं तर मी काय 11ला 15 मिनिटं कमी आहेत. तर मी 10:45 पण लिहू शकते किंवा 11ला 15 मिनिटं कमी आहेत असंही लिहू शकते. मग मी ते कसं लिहेल? तर समजा 10:45 लिहायचं तर मी काय लिहेल? यॉल्शी साशिब ओबून. परंतु तेच मला जर 11ला 15 मिनिटं कमी आहेत लिहायचं असेल तर मी काय करेल? यॉल्हानशी शिबो बुन जॉन. काय वापरणार इकडे मी? बुनच्या पुढे जॉन वापरणार म्हणजेच काय? तर कमी. 11ला किती? 15 मिनिटं कमी. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण घड्याळ शिकायचं आहे किंवा घड्याळाची प्रॅक्टिस करायची आहे. तर इथे मी काही तुम्हाला टायमिंग देते त्याचे तुम्ही मला कमेंट मध्ये लिहून दाखवा किंवा तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. 5:47 मिनिटं. ओके. 5:47 त्याच्यानंतर 3:15 मिनिटं. त्याच्यानंतर 4:45 4:45. तर हे जे आहेत ते तुम्ही मला कमेंट मध्ये लिहून दाखवा किंवा तुम्ही घरी सुद्धा अभ्यास करू शकता. 1:10 आणि 55 सेकंद. तर हे सुद्धा तुम्ही मला लिहून दाखवायचं आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला 4 प्रश्न दिलेले आहेत होमवर्कसाठी. आता याच्यानंतर पुढे बघा काय आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे की प्रश्न विचारलेला आहे ऑजे मॉल हेसॉयो. तर ऑजे म्हणजे काय? काल आणि मॉल म्हणजे काय? काय आणि हेसॉयो म्हणजे काय? तर करणे केले. तर काल काय केले? तर इथे ब्रॅकेट मध्ये काय सांगितलेलं आहे? शिने एक खादा छिंगुरल मन्नादा. तर शिने म्हणजे काय? तर डाऊनटाउन किंवा सिटीचा मध्यभाग जिथे फार क्राउडेड एरिया असेल, शॉपिंग सेंटर वगैरे असतील, रेस्टॉरंट वगैरे असतील ते वाला मुख्य भाग. आणि छिंगू म्हणजे फ्रेंड हे आपल्याला माहिती आहे. मन्नादा म्हणजे भेटणे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. तर ह्या ब्रॅकेट मध्ये दिलेल्या शब्दांचं त्यांनी कसं रूपांतर केलेलं आहे? शिने खासॉ छिंगुरल मन्नासॉयो म्हणजे काय? तर या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे?
आसो किंवा ऑसोचा वापर करून काय केलेलं आहे, वाक्य बनवलेलं आहे. आणि हे आपण कधी बनवतो तर आसो ऑसो कधी वापरतो तर आणि मग म्हणजे ही गोष्ट करून मी ती गोष्ट केली किंवा ही गोष्ट करताना मी ती गोष्ट केली. ओके. अँड देन ह्याच्यासाठी आपण इकडे काय करतोय, त्याचा वापर करतो आहे. तर इथे पहिला बघा प्रश्न काय विचारलेला आहे, ओहू सेशी जमे मॉल हेसायो. ओहू म्हणजे काय तर दुपार, से म्हणजे किती 3 आणि शी म्हणजे किती तर तास आणि जुम म्हणजे काय तर सुमारे 3. ओके. लगभग किंवा आसपास 3च्या दरम्यान. ठीक आहे. 3च्या दरम्यान मॉल म्हणजे काय आणि हेसायो म्हणजे करत होतात. ठीक आहे. तर दुपारी 3च्या दरम्यान काय करत होतात तर इथे काय सांगितलेलं आहे ब्रॅकेटमध्ये, खगजांगे खादा आणि योंगवारल फोदा. तर खगजांग म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे थिएटर आणि योंगवा म्हणजे काय तर मूवी. मग आता हे वाक्य आपण कसं लिहिणार, खगजांगे खासो योंगवारल हसयो. म्हणजे काय तर थिएटरला जाऊन काय केला, मूवी पाहिला. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं बघा काय आहे, ऑजे मॉल हेसायो म्हणजे काल काय केले तर खोतील सादा छिंगू एगे जुदा. म्हणजे काय तर खोत म्हणजे काय तर फूल विकत घेतले आणि छिंगूला काय केले दिले. मग हे कसं लिहिणार आपण, खोछल सासो सासो छिंगू एगे जुदाचं काय होणार ज्वासयो पास्ट टेन्स मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं बघा काय आहे, नेईल म्हणजे उद्या मॉल हारियोगो हेयो. आता या ठिकाणी काय आलेलं आहे बघा, रियोगो हेयो. तर हे आपण कधी वापरतो तर काहीतरी आपल्याला प्लॅन करायचा असेल, काहीतरी इंटेंट असेल त्यावेळेला आपण काय करतो हे वापरतो. मग या ठिकाणी इथे काय विचारलेलं आहे, उद्या काय प्लॅन आहे. ठीक आहे. किंवा काय करणार आहात. तर इथे काय सांगितलेलं आहे, दोसा ग्वाने खादा छिंगुरल मन्नादा. म्हणजे काय दोसाग्वान म्हणजे काय तर लायब्ररी. मग तिथे जाणार, मग इथे खादाचं काय होणार आहे, खासो काय होणार, दोसाग्वाने खासो छिंगुरल मन्ना रियोगो हेयो. ठीक आहे. या पद्धतीने आपण काय करणार, आन्सर करणार. आता चौथं बघा काय आहे, शिकतांगेसो शिकसारल हेसायो. शिकसांगेसो म्हणजे काय, शिकतांग म्हणजे काय तर रेस्टॉरंट. मग रेस्टॉरंट मध्ये जेवण केले का तर इथे काय आहे, छिबे खादा शिकसारल हादा. म्हणजे काय तर छिबे खासो शिकसारल हेसायो. काय लिहिणार आपण, छिबे खासो म्हणजे जाऊन, शिकसारल हेसायो. आलं लक्षात. तर या पद्धतीने आपण काय करणार आहोत, आसो किंवा ऑसोचा वापर करून एखादी क्रिया करून नंतर दुसरी जी करतो क्रमानुसार तिथे आपण काय करणार आहोत, आसो आणि ऑसो वापरून वाक्य बनवणार आहोत किंवा बनवायला आपण आता शिकलेलो आहोत. आता ह्याच्या पुढे बघा काय आहे, तर एक्सरसाइज 2 सुरू होते. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की 16वा जो धडा आहे तो वाचायचा आहे आणि जर आन्सर करेक्ट असेल तर हे चिन्ह करायचं आहे, रॉंग असेल तर रॉंग चिन्ह करायचं आहे. तर इथे पहिलं बघा काय विचारलेलं आहे, तानाखा शिनेन नेईल शिगानी ऑप्समनिदा. म्हणजे काय तर तानाखाकडे काय आहे, नेईल म्हणजे काय तर उद्या, शिगान म्हणजे काय तर वेळ नाही आहे. तर हे करेक्ट आहे का आन्सर, नाही रॉंग आहे म्हणून इथे काय दिलेलं आहे, रॉंग चिन्ह केलेलं आहे. तसंच दुसरा बघा प्रश्न काय आहे, तानाका शिनेन नेईल छन्यक इल्गोप शिजमे
छलसुशी जिबे खामनिदा म्हणजे काय तर तानाका जे आहे ते उद्या संध्याकाळी 7 वाजता काय करणार आहे छलसूच्या घरी जाणार आहेत. हे करेक्ट आहे आन्सर, कारण की आपण धडा वाचलेला आहे. संध्याकाळी 7 वाजताच त्यांनी बोलवलेलं आहे. त्याच्यानंतर इथे बघा तानाका शिनन छलसुशी जिबे खाजिमान छन्योगल मॉकची आनसमनिदा म्हणजे काय तर तानाखा जे आहे ते छलसूच्या घरी गेले, परंतु त्यांनी काय केलेलं आहे छन्योगल मॉकदा म्हणजे काय तर खाणे, तर जे डिनर आहे ते काय केलेलं आहे घेतलेला नाही आहे. मॉकजी म्हणजे डिनर केलेला नाही आहे, तर ते काय आहे रॉंग, ते डिनर साठीच गेलेले आहेत. करेक्ट. त्याच्यानंतर पुढे काय आहे छलसू शिनन थानाखा शिवा हामके नेईल छन्योग शिक्सारल हामनिदा म्हणजे काय तर छलसू शिनन थानाका शिवा म्हणजे काय तर छलसू आणि तानाका दोघ जण काय करत होते हामके म्हणजे काय तर एकत्र नेईल उद्या काय करणार आहेत छन्योग म्हणजे काय तर संध्याकाळी काय करणार आहे जे डिनर आहे ते करणार आहेत, एकत्र करणार आहेत. तर हे काय आहे करेक्ट आहे. म्हणजे काय तर छलसू आणि थानाका हे सोबत काय करणार आहेत उद्या डिनर करणार आहे, तर हे करेक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली बघा काय आहे जोड्या लावा. तर इथे पहिलं वाक्य काय आहे ओनेरिन योंगवारल हुलकायो, तर आज मूवी बघूयात का, तर ओनेरिन फाप्पनिक्का बिझी असल्यामुळे उद्या बघूयात. ठीक आहे. तर अशा या पद्धतीने आपण काय करायचं आहे जोडा लावायचं आहे. हे एक्झाम्पल दिलेलं आहे. तर आता इथे पुढचं वाक्य बघा काय आहे ओनल छॉमशिमन नेगा साके सॉयो. आता छॉमशिम म्हणजे काय छॉमशिम म्हणजे काय तर लंच, दुपारचं जेवण. ठीक आहे. मग आज दुपारचं जेवण जे आहे ते काय करणार आहे मी पैसे देणार आहे किंवा मी खरेदी करणार आहे किंवा माझ्याकडून आजचं लंच. ठीक आहे. हे दुसऱ्या वाक्याचा अर्थ होतो. तिसऱ्या वाक्याचा अर्थ काय होतंय योगिनेन साउलदे हाक्यो इम्निक्का, तर हे साउलदे हाक्यो युनिव्हर्सिटी आहे का. तर त्याच्यानंतर चौथं काय आहे म्यॉतशिये खालकायो, तर किती वाजता येऊ, म्यॉत म्हणजे काय तर किती वाजता यायचं आहे. त्याच्यानंतर पाचवा काय आहे चुमारेनन जिबेसॉ स्विसेयो, चुमाल म्हणजे काय तर वीकेंड, वीकेंडला काय करतो तर घरी आराम करतो. ठीक आहे. तर ही 5 वाक्य आपण वाचून घेतली, त्याच पद्धतीने इथे पण वाचून घेऊया. सेवेंशी जुमे ओसेयो म्हणजे काय तर सुमारे 7च्या दरम्यान या. मग हे वाक्य कुठे आपलं सूट करत आहे तर किती वाजता येऊ ह्याच्याशी आपण हे वाक्य काय करणार आहोत कनेक्ट करणार आहोत. त्याच्यानंतर इथे काय आहे खरा जिओ, तर हे आपल्याला माहिती नाहीये. त्याच्यानंतर खुमाप्सम निदा मॉल मोगलकायो म्हणजे काय तर इथे बघा दुसरं जे वाक्य दिलेलं आहे की मी आज जेवण देणार आहे, तर त्याच्यासाठी आपण काय बोलतोय थँक्यू, काय खायला मिळणार आहे किंवा काय खाणार आहोत आपण. ओके. तर हे वाक्य इथे कनेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं बघा ने करेयो, तर हे पण आपल्याला कन्फर्म होत नाहीये. आता खरा जिओ आणि ने करेयो या दोघांमध्ये आपल्याला कन्फ्युजन आहे. दोघांचा अर्थ काय आहे ठीक इकडे सुद्धा काय आहे खरा जिओ आपण कधी वापरतो तर ज्या वेळेला आपल्याला ओके म्हणायचं असेल, शुअर म्हणायचं असेल किंवा एखादी गोष्ट कन्फर्म असेल की हा बरोबर आहे हेच आहे ना हो असंच असतं ना, त्यावेळेला आपण काय वापरतो खरा जिओ. आणि ने खरेयो म्हणजे काय येस हो, खरेयो म्हणजे काय तर ओके किंवा ठीक आहे. ओके. तर आता या ठिकाणी बघा योगिनन साउलदे हापक्यो इम्निक्का आणि वीकेंडला घरी आराम करतो, तर या दोघांमध्ये आपण कशाला काय वापरणार आहोत तर घरी आराम करतो तिथे आपण काय करणार आहोत अच्छा असं का ओके म्हणणे खरेयो. आणि त्याच्यानंतर खरा जिओ म्हणजे काय येस कन्फर्म हेच आहे, हेच तर आहे योगिनन साउलदे हाक्यो इम्निक्का, हो हेच तर आहे. तर या पद्धतीने आपण काय करायचं आहे जोड्या लावायच्या आहेत. आता ह्याच्या पुढे बघा काय आहे तर आता या ठिकाणी तिसरं बघा काय दिलेलं आहे दामल ससेयो म्हणजे काय तर पुढे जे दिलेलं आहे ते किंवा खाली जे दिलेलं आहे ते काय करायचं आपल्याला लिहायचं आहे. ओके. तर या ठिकाणी बघा पहिलं जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ऑजे मॉल हिस्सोयो, तर काल काय केले, तर इथे आन्सर काय दिलेला आहे छिंगुरल मन्नागो हाक्योए खासायो.
तर या ठिकाणी बघा काय वापरलेलं आहे, गो वापरलेला आहे. आणि सेम इथे दुसरं बघा, या ठिकाणी अजे मॉल हेसयो तर छिंगुरल मन्नास हाक्योए खासयो. आता या ठिकाणी इथे काय आहे, मन्नास. तर गो आणि स ह्याचा अर्थ नॉर्मली एकच होतो, परंतु ह्या दोघांमध्ये काय फरक आहे, तर गो म्हणजे काय, तर दोन वाक्य कनेक्ट करतायत एकमेकांशी अँड, पण दोन्ही वाक्यांचा काय आहे, एकमेकांशी काहीही संबंध नाहीये. हे एक वेगळं वाक्य आहे, हे एक वेगळं वाक्य आहे. कधी कधी संबंध असतो, कधी कधी नसतो, परंतु दोन्ही वाक्याचा जर गो वापरला तर मोस्ट ऑफ काय आहे, दोन्ही गोष्टींचा काही संबंध नाहीये, एकमेकांमुळे झालेला नाहीये. जसं की मी खेळले झोपले, तर मी खेळले आणि मी झोपले. ओके, तर मी खेळले दुपारी असेल, झोपली रात्री असेल. ओके, पण मी जर खेळून झोपले तर माझा काय होतोय की मी खेळून त्याच्यानंतर काय केलेलं आहे, झोपलेली आहे. तर त्याचा फरक पडतो इकडे. तर गो म्हणजे काय, तर ज्या वेळेला दोन वाक्यांमध्ये आपण गो वापरतो त्यावेळेला मोस्ट ऑफ तरी संबंध नसतो दोन्ही वाक्यांचा एकमेकांशी. आणि सॉ जेव्हा आपण वापरतो, आसॉ किंवा ऑसॉ, तर त्यावेळेला पहिल्या वाक्याचा नेहमी दुसऱ्या वाक्याशी काय असतो, संबंध असतो. आता या ठिकाणी इथे काय आहे, छिंगुरल मन्नागो हाक्योए खासयो म्हणजे काय, तर मित्राला भेटलो आणि मग त्यानंतर मी काय केलं, शाळेत गेलो. परंतु इथे काय आहे, छिंगुरल मन्नासो हाक्योए खासयो म्हणजे काय, तर मित्राला भेटून शाळेत गेलो. म्हणजे या ठिकाणी काय, मित्राला भेटून म्हणजे मित्राच्या सोबत शाळेत गेलो. इथे बघा दिलेलं आहे चित्रामध्ये, इथे एकटाच गेलेला आहे हा शाळेत, परंतु इथे काय केलेलं आहे आणि इथे मैत्रिणीला भेटला आणि मैत्रिणी सोबत काय केलेलं आहे, शाळेत गेलेला आहे. तर ह्या दोन गोष्टींचा फक्त इकडे फरक आहे, तो आपल्याला इथे या पुढे जे दिलेला आहे त्याच्यामध्ये बघून लिहायचा आहे. आता या ठिकाणी बघा, इथे ऍपल विकत घेते ही बाई आणि हे काय आहे, शिजांग आहे. शिजांग म्हणजे मार्केट, हे आपल्याला माहिती आहे. मग आता तुम्ही काय सांगू शकता की मी मार्केटमध्ये गेली म्हणून मी ऍपल विकत घेतले, की मी मार्केटमध्ये गेली आणि ऍपल विकत घेतले. तर तुम्ही इथे दोन्ही पण लिहू शकता, परंतु आपण इथे काय करणार आहोत, मी मार्केटमध्ये जाऊन ऍपल विकत घेतले. म्हणजे इथे मी काय लावणार आहे, सॉ लावणार आहे. ओके, मग इथे मी कसं लिहिणार, 어제 시장에서 가서 आणि काय केलेलं आहे, 샀어요 म्हणजे काय, तर खरेदी केली. आता या ठिकाणी दुसरं बघा काय आहे, 어제 저녁에 뭘 했어요 तर काल संध्याकाळी काय केले, तर शिकतांगमध्ये जाऊन काय केलेलं आहे, डिनर केलेला आहे. छन्यक म्हणजे संध्याकाळ म्हणजे डिनर केलेला आहे. मग मी कसं लिहेल, 어제 저녁에 식당에서, कुठे गेलेलो आपण, 식당에서 가서 आणि काय केलेलं आहे, 먹었어요 खाल्लेला आहे. म्हणजे काय, तर शिकतांगेमध्ये जाऊन काय केलेलं आहे, डिनर केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे बघा काय आहे, दोसागवानेमध्ये जाऊन काय केलेलं आहे, पुस्तक वाचलेलं आहे. तर हे कनेक्टेड आहे. ठीक आहे, मग आपण कसं करणार, जुमारे वीकेंडला काय केलं, तर दोसागवानेमध्ये जाऊन काय केलेलं आहे, जाऊन खासॉ काय केलेलं आहे, पुस्तक म्हणजे काय, तर छेगल 읽었어요 पुस्तक काय केलेलं आहे, वाचलेलं आहे. वीकेंडला मी काय केलं, तर लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तक वाचलेलं आहे. त्याच्यानंतर इथे बघा काय आहे, इरियोइल छन्योगे मॉल हेसयो तर अभ्यास केला आणि टीव्ही बघितला. आता या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्याचा एकमेकांशी कनेक्ट आहे का, कनेक्शन आहे का, नाही. तर इथे आपण कसं करू शकतो, इथे आपण इरियोइल छन्योगे संध्याकाळी काय केलेलं आहे, तर मी पहिलं काय केलेलं आहे, अभ्यास केला. मग काय करणार मी, खोंबू हागो आणि काय केलेलं आहे, तर टीव्ही बघितलेला आहे. मग काय, TV를 봤어요. ओके,
तर मी काय केलं, तर अभ्यास केला आणि टीव्ही बघितला. तर दोन गोष्टी कळल्या तुम्हाला की गो कधी वापरायचं आहे आणि असा कधी वापरायचं आहे ते. आता त्याच्यानंतर बघा पुढे काय आहे. इयागी हासेयो म्हणजे काय, तर संवाद साधणे किंवा संवाद करा कोणाशी, तर ज्याच्यासोबत तुम्ही अभ्यास करताय त्याच्यासोबत. तर या ठिकाणी इकडे घड्याळ दिलेला आहे आणि घड्याळासोबत काही चित्र दिलेले आहेत आणि तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचा तुम्हाला काय करायचं आहे, समोरच्याशी बोलायचं आहे. जसे की तुम्ही तुमच्या मित्राला विचारू शकता, आच्छिम म्योचिये इरॉनाम निक्का. तर इरॉनादा म्हणजे काय, इरॉनादा म्हणजे काय, तर उठणे, सकाळचं जे आपण उठतो ते. ओके, तर आच्छिम म्योचिये इरॉनाम निक्का, तर सकाळी किती वाजता उठता. तर मी या ठिकाणी बघा, तुम्ही तुमच्या मित्राला विचारा किंवा तुम्ही तुमचं उत्तर द्या, तुम्ही किती वाजता उठता ते. मी इथे 7 वाजता उठते, तर मी इथे कसं लिहेल, आच्छिम आणि 7 ला काय म्हणतात, इल्गोप शिये इरॉनामनिदा. ठीक आहे. आता त्याच्यानंतर दुसरा बघा काय प्रश्न विचारलेला आहे, आच्छिम म्योचिये फाबल मॉक्समनिक्का. तर आच्छिम म्हणजे काय, तर सकाळचं फाबल म्हणजे काय, तर मील म्हणजे काय, तर ब्रेकफास्ट किती वाजता करता. तर तुम्ही सकाळी किती वाजता करता ते सांगा. मी सकाळी किती वाजता करते, तर 8:30 वाजता करते. मग मी कसं लिहेल, आच्छिम 8 ला काय बोलतात, यॉदॉल शिये नाही, यॉदॉल शी आणि किती बान, 8:30 म्हणजे किती, यॉदॉल शी बाने काय करायचं आहे, फाबल मॉक्समनिदा, फाबल मॉक्समनिदा. ओके, तर या पद्धतीने मी आन्सर करणार. आता पुढे बघा काय आहे, म्योचिये छिबे खामनिक्का. तर किती वाजता घरी जाता, तर तुम्ही किती वाजता जाता, तर मी 5:30 वाजता जाते, तर 5:30. मग मी कसं लिहिणार की 5 ला काय म्हणतात, दासॉत. ओके, दासॉत शी बान, दासॉत शी बाने छिबे खामनिदा, म्हणजे मी काय करते, 5:30 वाजता घरी जाते. त्याच्यानंतर पुढे बघा काय आहे, तर इथे तुम्हाला चित्र बघून प्रश्न विचारायचे आहेत. आता इथे बघा काय बघितलंय, सॉरी काय चित्र आहे, ते तो अभ्यास करत आहे. मग तिथे आपण कसं विचारणार, म्योचिये खोंबू हामनिक्का, तर किती वाजता अभ्यास करता. आता तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्ही किती वाजता करता. आता इथे मी लिहिलं की समजा मी मॉर्निंगचे 11 वाजता लिहिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे किती, तर 11:15. इथे किती आहेत, हे 11:15 आहेत, म्हणजे किती, 11 ला 15 मिनिटं कमी आहेत. ओके, तर हे मी कसं लिहिणार, तर दोन पद्धतीने लिहू शकते. एक तर 10 म्हणजे किती, तर यॉलशी आणि किती झालेले आहेत, 45. मग 45 साठी काय आहे, साशिबो, 40 आणि 5 45 बुन ए, आणि त्याच्यानंतर पुढे काय लिहिणार आपण, खोंबू हामनिदा. आणि हे जर मला दुसऱ्या पद्धतीने लिहायचं असेल की 11:15 ला, म्हणजे 11 ला 15 मिनिटं कमी असताना, तर ते मी कसं लिहेल, तर 11 साठी काय आहे, यॉल्हान शी आणि त्याच्यानंतर 15 मिनिटं म्हणजे किती, शिबो, शिबो बुन आणि काय वापरणार आहे मी, जॉन, म्हणजे किती, 11 ला 15 मिनिटं असताना, कमी असताना मी काय करते, अभ्यास करते, खोंबू हामनिदा. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बघा, इथे घड्याळ दिलेलं आहे आणि इथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तर तुम्ही असं विचारा की संध्याकाळी 7 वाजता तुम्ही काय करणार आहात. ठीक आहे, तर मग आपण इथे कसं विचारणार, इल्गोप शिये मॉल हेसॉयो, म्हणजे काय, तर 7 वाजता काय करत होतात. ठीक आहे, तर या पद्धतीने मग 7 वाजता तुम्ही काय करत होतात त्याचं तुम्हाला इथे आन्सर करायचं आहे. तर तुम्हाला दोन्ही पद्धतीने आलं पाहिजे की तुम्हाला किती वाजता काय करत होतात आणि कोणतं काम किती वाजता करत होतात आणि किती वाजता कोणतं काम करत होतात. तर ह्या पद्धतीने तुम्हाला
प्रश्न विचारता आले पाहिजेत. तर त्याची प्रॅक्टिस इथे दिलेली आहे, तर ती तुम्ही करा. वेगवेगळ्या पद्धतीने करा. आता मी इथे 7 वाजता सांगितलेलं आहे, त्याऐवजी तुम्ही 5 लिहू शकता, 4 लिहू शकता, 3 लिहू शकता. जे काही तुम्हाला जशा पद्धतीने समजेल, जसं तुम्ही 10 वाजता उठता तर तुम्ही 10 वाजता लिहू शकता. तर अशा पद्धतीने. आणि आता इथे तर आच्चिम दिलेलं आहे, पण तुम्ही आच्चिमच्या जागी दुपार आणि संध्याकाळचं सुद्धा मिक्स करून इथे शब्द टाकून काय करू शकता, आपल्या फ्रेंडसोबत संवाद करू शकता. आता त्याच्या पुढे बघा काय आहे. छाल थतगो मात्म्योन करेक्ट आणि थल्लीम्योन रॉंग हासेयो म्हणजे काय, तर नीट ऐका आणि त्याच्यानंतर जर करेक्ट असेल तर करेक्टचं चिन्ह आणि जर रॉंग असेल तर रॉंगचं चिन्ह द्यायचं आहे. तर आता ही ऐकण्याची प्रॅक्टिस चालू झाली आपली. तर इकडे एकच आहे लिसनिंग प्रॅक्टिस, तर ते आता मी वाचून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे काय आन्सर्स जे दिलेले आहेत ते तुम्हाला करेक्ट आहेत की रॉंग आहेत ते इकडे चूज करायचे आहेत. 영숙 윌슨 씨 내일 시간 있어요? 윌슨 내일은 바쁘지만 토요일에는 시간이 있어요. 영숙 그러면 토요일에 제주도에 갈까요? 윌슨 좋아요. 그렇지만 월요일 아침에는 서울에 와야 해요. 영숙 나도 학교에 가야 하니까 제주도에서 아침 6시 비행기를 타고 옵시다. 윌슨 그러지요. 영숙 아침은 비행기에서 먹고 내려서 커피 한 잔 마시고 윌슨 씨는 회사로 가세요. आता हे वाचल्यानंतर बघा कळलं नसेल काही जणांना, तर ह्याचा अर्थ बघा काय आहे इकडे. तर विल्सन शी म्हणजे यॉंगसूक काय सांगतोय, विल्सन शी नेईल शिगान 있어요. तर नेईल म्हणजे काय, तर उद्या वेळ आहे का. तर विल्सन काय सांगतोय की नेईलन फाप्प जिमान, नेईल म्हणजे उद्या काय आहे, बिझी आहे. जिमान परंतु थोयोईल, थोयोईल म्हणजे काय, तर सॅटर्डेला शिगानी 있어요 म्हणजे काय, तर सॅटर्डेला वेळ आहे. मग यॉंगसूक काय सांगतोय की तर मग आपण शनिवारी जेजू दो म्हणजे काय, तर जेजू आयलँड, दो म्हणजे काय, तर लँड आयलँड. ओके, तर जेजू दोये खालकायो जाऊयात का. तर विल्सन काय सांगतोय की जोवायो हो आवडेल मला. खरंच जिमान परंतु वॉर्योईल, वॉर्योईल म्हणजे काय, तर मंडेला आजची मेनन सकाळीच काय करायचंय मला, साऊलला जावंच लागेल. तर यॉंगसूक काय सांगतोय की मला सुद्धा शाळेमध्ये जायचं असल्यामुळे जेजुदो एसो म्हणजे काय, तर जेजू आयलँड वरून आपल्याला काय करावं लागेल, आजची म्हणजे सकाळी 6ची फिहेंगी, फिहेंगी म्हणजे काय, तर विमान. तर 6 वाजताचं जे विमान आहे त्याच्यातून आपण काय करूया, राईड घेऊन येऊयात किंवा त्याची राईड घेऊन आपण काय करूयात, साऊलला येऊयात. तर खरा जिओ म्हणजे काय, हो तसंच करूयात. त्याच्यानंतर पुढे काय आहे, यॉंगसूक काय सांगतोय, आच्छीमन सकाळी फिएंगी एसो म्हणजे विमानामध्ये मॉग्गो तिथेच खाऊया, ब्रेकफास्ट करूया आणि उतरल्यानंतर कॉफी हांजान माशिगो म्हणजे एक एक कप कॉफी आपण घेऊ आणि त्याच्यानंतर विल्सन शिनन म्हणजे विल्सन व्हेसारो खासेयो म्हणजे काय, तर तुम्ही तुमच्या ऑफिससाठी निघा किंवा ऑफिसकडे निघा किंवा कामाला जा. ठीक आहे, या पद्धतीने याचा काय होतो, अर्थ होतो. आता या ठिकाणी बघा पहिला जो प्रश्न विचारलेला आहे तो काय आहे, विल्सनिन जुमारेदो फाप्पमनिदा म्हणजे काय, तर विल्सन वीकेंडला बिझी आहे. तर नाही, वीकेंडला तो फ्री आहे, सॅटर्डे संडेला तो काय आहे, आज बिझी आहे. वीकेंड म्हणजे काय, तर जुमाल, सॅटर्डे संडे तर तो फ्री आहे. करेक्ट, मग इथे काय हे आन्सर आहे ना, रॉंग. त्याच्यानंतर बघा आच्छिम 6시 비행기를 타고
ओरियागो हेयो म्हणजे काय, तर सकाळची जी 6चं जे विमान आहे ते काय करायचं आहे, घ्यायचा प्लॅन आहे त्या लोकांचा. तर हे काय आहे, करेक्ट आहे. त्याच्यानंतर तिसरं बघा काय आहे, दू सारामन वॉर्यो इरे खाच्ची हाक्योए खार्यागो हामनिदा. तर नाही, एक काय आहे, एक शाळेत जातोय आणि दुसरा कुठे जातो आहे, तर तो कामावरती जातोय. म्हणजे हे सुद्धा वाक्य काय येणार आहे, चुकीचं येणार आहे. म्हणजेच काय, तर या ठिकाणी पहिलं जे आपलं वाक्य आहे ते काय येणार आहे, रॉंग येणार आहे. दुसरं बरोबर आणि तिसरं सुद्धा काय येणार आहे, रॉंग येणार आहे. ठीक आहे, कळलं कसं आपण आन्सर शोधले ते. तर इथेच आपला धडा संपलेला आहे. पुढचा धडा आपण बघूया नंतर. आता सध्या तुम्हाला कळलं की इथे आपण काय काय शिकलो आहोत ते, आणि घड्याळ कसं म्हणजे टाइम कसा सांगायचा, कसं विचारायचं, हे सुद्धा आपण वाक्य बनवायला शिकलो आहोत. खूप नवीन नवीन वाक्य या ठिकाणी आपण बनवायला शिकलो आहोत. गो वापरून, सॉ वापरून, निक्का वापरून. तर खूप व्हरायटी ॲक्च्युली आपल्याला याच्यामध्ये मिळालेली आहे. सो प्रॅक्टिस करा, जेवढं होईल तेवढं प्रयत्न करा की पुन्हा पुन्हा तुम्ही लेक्चर बघा. त्याच्याने तुम्हाला प्रॅक्टिस करायला सोपं होईल, समजायला सोपं होईल आणि वाक्य बनवायला सुद्धा सोपं होईल. आणि संवाद जर साधायला तुमच्याजवळ कोणी नसेल तर तुम्ही आरशासमोर उभं राहून स्वतःशीच विचारा, स्वतःलाच उत्तरं द्या. त्याच्याने सुद्धा प्रॅक्टिस खूप चांगली होते. आणि मला असं वाटतं की फ्रेंड सोबत प्रॅक्टिस करण्यापेक्षा आरशासमोर प्रॅक्टिस करणं जास्त सोपं जातं, कारण की आपल्याला लाज वाटत नाही. स्वतःशी स्वतः बोलताना आपण खूप छान पद्धतीने ॲक्टिंग करून बोलू शकतो. सो प्रयत्न करा वाक्य बोलायला. इथेच थांबते मी, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, घडत राहा.